एका जागेवर असंच झालं. एक म्हातारी होती, तुमच्या गावातली नाही, एका गावामध्ये एक शांताबाई नावाची म्हातारी होती. शांताबाई नावाची एका गावामध्ये एक म्हातारी होती. ती अशी म्हातारी होती की तिले दररोज एक व्यक्ती भांडणाला लागे. दररोज एक व्यक्ती भांडणाला लागे. आणि तिचा असा गावकऱ्यानं असा नियम ठरवला की बा हिला दररोज एक ना एक भांडायला पाहिजे का नाही. मग एकाच्याच घरी दररोज भांडायला गेल्यापेक्षा हिला घरं वाटून देत जाऊ. त्या एका यातने त्या बायानं मीटिंग घेतली गावातल्या की आज माझ्या घरी भांडायला आली ना, उद्या तुझ्या घरी पाठवतो. मग त्यानं असं रेग्युलर नियम केला की दररोज वेगवेगळ्या बाईच्या घरी भांडायला जायचं. ते म्हातारी काय करे माहिती आहे, दररोज एकाच्या घरी भांडायला जाय. आता त्या गावातनी एक नवीन सून आली. ती 2 महिने लग्न झालेली नवीन सून आली आणि त्या सुनीला माहीत नाही आपल्या घरी भांडायला येते म्हणून कोणी. ते अचानक हे म्हातारी तिच्या घरी भांडायला गेली आणि तिच्या घरी गेली, दारात गेल्यावर मग अशी उभी राहिली. तिला काय माहित नाही. सुनीन दार उघडला आवाज दिल्यावर. मग ठाकूबाई काय म्हणता, सखूबाई म्हणे दार उघडला, मी माझा नियम पूर्ण करायला आली. मग हिनं सुनीनं दार उघडलं आणि तिनं अशी झोई केली. आता हिला भांडाचंच होतं, हे भांडासाठीच गेलती ना. मग हिला भांडाचं हिनं असे ते पदर घेतला नसं केला. म्हणे आणीस तू. तिनं काय म्हटलं, आण म्हणेस तू. म्हणे कायच्यात नेता. सुनीन सांगितलं म्हणे कायच्यात नेता. म्हणे अन्न तुला आणायचं सांगितलं ना, मी कायच्यातही न्यो, तू घेऊन या फक्त इस्तो. तिनं आणला बा इस्तो आणला. हिनं असं केला, मग टाक याच्यात. साडी जाण ना म्हणे तुमची आली आजीबाई, तू एका बापाने घेऊन दिली का म्हणे साडी, टाक ना तू. हिला भांडाचंच होतं. आता अशी म्हातारी दररोज भांडणारी म्हातारी झाली. मरणाच्या काटाले लागली. आता अशा जर म्हाताऱ्या गावात असल्या आणि ते जर तुमच्या संग भांडणं करायला आल्या, ते जर म्हातारी मरणाच्या काटावर टेकली, महिला मंडळ एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही किती जणी तिच्या भेटीला जासान. गावातल्या अख्ख्या बाया अशा म्हातारीच्या भेटीले जातीन का? अजिबात कोणी जाणार नाही. मरी झाली म्हणून पिढा गेली, धरतीवरचं वजन कमी झालं, गावातलं वजन कमी झालं असं म्हणत अशी म्हातारी बिमार पडली. आणि तिला 4 पोरं होते. एक अमेरिकेत होतं, एक जपानमध्ये होतं, एक मुंबईत होतं आणि एक नागपूरमध्ये होतं. आता हे लाईनाला माहीत होती आपली म्हातारी किती खोळीची आहे ते. मग लाईन ते मोठे पोरं सयानं फोन लावला, म्हणे दादा म्हातारी जाते वाटते उद्या आपली म्हातारी जाते, यायला बोलावलं घरी. मग ते घरी आले खरंच म्हातारी दुसऱ्या दिवशी गेली. म्हणजे गावातून नाही गेली, वरे गेली. मग आता याईनं काय केलं, 3ऱ्या दिवशी काय असते, 10वं, 10व्या दिवशी 10वं, 3रा दिवस 10वा दिवस 10वं, 13वी आली. आणि 13वीच्या आधी ती मला वाटते हस्तक नेऊन टाकत असते. आता हे असं झालं, आम्ही सप्ते हिंडतो का नाही मला माहीतच नाही. मी कारण कोणाच्या मरणासंग गेलोच नाही, रिकामपणच नाही ना. पोलीस आले हप्ते महाराज लोकल सप्ते रिकामपणच नाही. 12 महिन्यातले 11 महिने घराच्या बाहेर असतो महाराज. 11 महिने. हे आता तर लग्नाचा सीझन चालू झाला आपला, कार्यक्रमाचे. हे आता कीर्तन झाले आपले. हे आता हे आटपलं आमचं आता काम. हे आता शेवटचे सप्ते होय. इथून पुढे झाला आता अधिक महिना आहे ना, धोंड्यात झाला ते एखादा होय. 2-3 कीर्तनं लागले ते, त्याच्या पुढे काही नाही. मग त्याच्या पुढे 1च महिना आम्ही घरी असतो, फक्त गणपतीपर्यंत ती तेवढाच घरी. आता असा विषय झाला की या म्हातारीले हे घरी आले पोरं. याईनं काय केलं, ते हस्तक घेतले. मग हस्तक न्यायचे कुठे, काशीले. हस्तक कुठे न्यायचे, काशीले न्यायचे. हे पोरग लाईनं काय म्हणे, दादा आपली म्हातारी लय गरीब होती, गावातनी कोणालाच त्रास दिला नाही. माया असं म्हणणं आहे म्हणे की दादा माई लहानाचं कोणी ऐकत नसते, पण एक काम कर म्हणे, माया ऐका, आपली म्हातारी एवढी गरीब होती, म्हातारी आपली काशीत जाणार नाही. त्यानं मोठ्या भावानं काय ऐकलं, न्यायचं म्हणे. आता काय मेली काशीत न्यायचं. यानं काय केले, ते हस्तक डबे ते याच्यात भरले, त्या डब्यात. आपण डबाच धरू, आपलं काय चाललं, धर आले डबात टाकले, हस्तक टाकले. ते डब्याले वरून ते काय बांधत असते, हो कपडा बांधत असते वाटतं. ते कपडा त्याला पॅक करून घेतलं करदोड्यानं, काय नाही करू ते केलं, करदोड्यानं पॅक केलं. आणि त्यानं ते पिशवीत टाकला, डबा पिशवीत टाकला. आणि टाकल्याच्या नंतर त्यानं ते पिशवी उचलली. हा गेला मोठा. मग आता विमानतळावर गेला, असं वातावरण खराब झालं. मग खराब झालं आणि ते फ्लाईट कॅन्सल झाली.
मग ती फ्लाईट होती दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता. वातावरण थंडगार झाल्यावर मग म्हणे आपण जाऊ. मग आता ह्याला वाटलं आपण आता इथं आलो, आता जाता कोणाच्या घरी, इथं आपलं कोणीच नाही. मग त्याला आठवण आले की आपल्यासोबत शिक्षणाच्या टाईमली आपला मित्र आपल्यासोबत इथंच कुठंतरी राहते. मग त्यानं फोन केला, म्हणे कुठं आल्या, म्हणे इथंच म्हणे तू इथंच राहिल्या हो, म्हणे मग मला न्याय आली आहे. हे न्यायला गेलं विमानतळावर, त्याला घेतलं आणि घरी आणलं. त्यानं काय केलं, आता पाहुणे म्हटल्यावर आपण जर कोणाच्या घरी पाहुणे गेलो, आपण जर सप्त्यावर गेलो, बॅग जर आपल्या हाती असली तर लोक आपल्याला बॅग हाती घेऊ द्या, पटकन आपल्या हातची बॅग घेते आणि ती अंधरे नेऊन ठेवते. तसंच झालं की त्याच्या मित्रानं काय केलं, ते बॅग घेतली त्याच्या हातची आणि अंधरे स्वयंपाक खोलीत बायकोपाशी नेऊन ठेवली. ते नेऊन ठेवल्याच्या नंतर हा मग गप्पा करत राहिला आणि त्यानं बॅग ठेवली. मग त्यानं काय केलं, दुसऱ्या दिवशी पटकन उठला, ते बॅग घेतली हाती, बॅग घेतली आणि काशीला गेल्यानंतर आता ते पुजाऱ्यानं पूजा मांडल्याच्या नंतर ते म्हणे काळा हस्तक काळा, हस्तक काय काळा, ते डबाच गायब, ते हस्तकाचा डबाच गायब झाला. मग त्याला आठवण आली, आपल्याला बाल्यानं सांगितलं होतं लायण्यानं की आपली म्हातारी काशीत जाणार नाही. मग त्यानं कशी तरी ते पूजा आटपली घरी आलं. मग विचारलं, कारण मग दादा म्हणे म्हातारी काशीत गेली का, म्हणे नाही. म्हणे मग ह्याला काय झालं, हे गेला मित्राच्या घरी. याचं समाधान झालं नाही, मित्राच्या घरी गेल्यानंतर हा गेला आणि हा नाराज दिसला. याला वाटलं आपली म्हातारी काशीत गेली नाही, काय करावं आता. मग हे गेलं, त्या मित्राला असं नाराजी वाटली, त्यानं जीव घातलं. म्हणे काय रे, म्हणे काय झालं काय, म्हणे नेमकं. म्हणे काय करावं, म्हणे बेला, म्हणे घरच्यानं हस्तक आणले, म्हणे आईचे, म्हणे काशीले न्यायचे होते, हस्तकाचा डबाच गायब झाला राजा. म्हणे हस्तका, म्हणे थांब, म्हणे मी विचारतो, म्हणे कोणाले, मा बायकोले. म्हणे काहून काय झालं, म्हणे मा बायकोले पाहुण्याच्या बॅगा हुसकाचा लय शोक आहे, म्हणे बॅगा हुसकाचा लय शोक आहे. म्हणे त्यानं काय केलं, अंदरे गेला बायकोले, का हो म्हणे ते बॅग गिक पाहिली होती का, म्हणे माझ्या मित्राची. म्हणे हो. म्हणे त्याच्यात काही होतं का, डबा गिबा. म्हणे होता ना. म्हणे मग कुठे ठेवला, तुम्हाला सांगतो, म्हणे याच्या पुढे मित्र जर घरी आणायचे असले तर सरकी आणायचे, सरक आणायचे, त्या मेल्याला आपल्या घरी कवाच नाही आणायचं. म्हणे काय झालं काय, त्यानं म्हणे हॉटेलात खाल्लं आणि हाडं आपल्या घरी आणलं. हॉटेलात खाल्लं आणि हाडं आपल्या घरी आणले. म्हणे अहो, म्हणे भयाडे हळं नाही ना, ते हस्तक होईना. मग तो काय केले, म्हणे म्या नालीत गटरात शिरवली. म्हातारी गटरात गेली पण काशीत गेली नाही. घरी आलो का रे दादा गेली का, म्हणे नाही. मग आता यायला वाटलं काहीतरी आपण करू. तेरवीच्या 2 दिवस आधी यायनं काय केलं, ते राखोळा सावळला, ते राख सावळली आणि ते एवढ्या डबीत भरली. आता ज्यानं डबीत भरली त्याला डबी माहीत होती, एका सुनीनं डबीत भरली, लाल डबीतनी, त्या डबीतनी भरली. आणि हिनं काय केलं, हिच्या याच्यातनी बॅगीत ठेवली. हिला वाटलं आता डबल हार पाहिली नाही पाहिजे, हिनं त्या बॅगीत ठेवली. मग हे सबनच जण, आता 3 जण गेले, चला बा येऊ आता राखत नेऊ. म्हातारी हस्तक नाही गेले, राखत तेवढी तर पूजा करू, डबल गेले काशीला पूजा करायला. म्हातारी बॅगीत गेली, म्हातारी काशीत गेली, बॅगीत पूजा गिजा केली आणि त्या पूजेतनी ते ठेवत असते ना, ते म्हणते ते ठेवत असते. मी काही पूजा पाहिली नाही, त्या पूजेवर ते सर्व ठेवून पिंडदान हे ते करून ती डबी त्याच्यावर ठेवली आणि माणसं त्या नदीतनी वरच्या दिशेनं आंघोळीला गेले. श्रीधरदा वरच्या दिशेनं आंघोळीला गेले, पोरं वरच्या दिशेने गेलं आणि त्याच्या घरच्या बाया खालच्या दिशेने गेल्या, खालच्या दिशेनं आंघोळीले. मग असं झालं, ते गेले आणि त्यांनी ते पातर जे असते ना ते त्यातनी शिरवलं. आणि हे जे खालच्या यांच्या बायका होत्या ना, हे जेव्हा खाली गेल्यात ना आंघोळीले, तेव्हा काय झालं, हे 2 जणी आंघोळ करून निघाल्या. पण लाईनीच्या बायकोनं बुचकळीच मारायची राहिली होती. तिला वाटलं आपण एक बुचके घेऊन चाललं जा. तेवढ्यात काय झालं, त्या डबीवरचं पात्र गायब झालं आणि डबी हिच्या हातात आली. लाल डबी हिच्या हातात आली. आता ज्यानं डबीत राख टाकली ते डबी तिलेच माहीत होती, यायले काही माहीत, त्या लाईनीला माहीतच नाही डबी कायची वय. तिनं काय केलं, डबी घेतली. मग तिनं असा विचार केला, आपण गंगेमध्ये बुडी मारली आणि गंगे मातेनं आपल्याला प्रसादाची डबी दिली. हे प्रसादाची डबी आपण अशी एकट्यानं न खाता, हे डबी आपण घरी गेल्याच्या नंतर, तेरवी झाल्याच्या नंतर, हे प्रसादाची डबी, यातला प्रसाद, यातला अंगारा सर्वांना खाऊ घालू. हे तिचं मत. मग तिनं काय केलं, चुपचाप न कोणाला सांगता डबी घेतली आणि मुकाट्यानं बॅगीत दाबली. घरी आले, तेरवी गिरवी सर्व आटपलं आणि हिले लाईनीच्या बायकोले असं वाटलं की तेरवी गिरवी आता सर्व झाली, संध्याकाळी आता सर्व वाटप करायचा, सर्वाचा वाटप
करून द्यायचा, जिकडे तिकडे करायचं. मायबाप मेल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरचा प्रसारा जिकडे तिकडे होऊन जातो, असं माझं तरी मत आहे. का प्रत्येकच जणाचा होत असेल किंवा नसेल, हे ज्याचं त्याचं पाप पुण्य ज्याच्या त्याच्यापाशी. मग काय केलं, हिला आठवण आली, गंगा मातेनं आपल्याला प्रसादाची डबी दिली. मग हिनं काय केलं, देवापाशी गेली, त्या बॅगेतली डब्बी काढली, ती काढली आणि अशी डबी घेतली आणि सर्वांपाशी गेली. म्हणे ऐका, गंगा मातेनं मला प्रसादाची डब्बी दिली, यातला अंगारा मी एकटी न खाता सर्वांनी जरासा खा, जरासा डोक्याले ते काय असतील ते लावा. त्यानं घेतलं. हिनं मोठीनं डबी पाहिली. डबी म्हणे आपली दिसू लागली. डबी तर आपल्या घरचीच वय म्हणे, हे आपल्या घरची मोठी म्हणे. का म्हणे डबी, गंगा मातेनं अंगाराची डबी दिली म्हणे मला प्रसादाची. अहो म्हणे हे प्रसादाची डब्बी नय. हिनं काय केलं, मोठीनं डब्बी घेतली, लाईण्याच्या त्या देरापाशी नाही म्हणे. भाऊ म्हणे म्हातारी घरी आली, याला डबी पाहिली, म्हातारी सरळ घरी. आयुष्यभर म्हातारीनं कोणाचा भला केला नाही, म्हातारी कोणासंग सरळ बोलली नाही. ते म्हातारी काशीत कशी जाईल. अशा जन्मामध्ये येऊन बरेचसे जण काशीत जातात, काशीत जाऊन काशी करतात, पण घरी येऊन मरतात. काशीत जाऊन काशी करते, मरासाठी काशीत जाते, पण काशीत अजिबात मरत नाही. आता मग पोरायला वाटते बाई काशीत मरून नाही राहिलं, घरी आणल्या सटकन कटकन मरते. म्हणजे हे काशीत जाऊन काशी करते पण घरी येऊन मरते. असे काही दडभद्रे लोक आहेत संसारामध्ये. असं आपल्या जीवनामध्ये होऊ नये म्हणून जगद्गुरु तुकोबारायाने या संसारामध्ये माणसाला सतर्क केलं.